नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मयूर अरुण रायसिंग, केकेवा कृषी महाविद्यालय नाशिक अंतिम वर्ष विद्यार्थी. आज आपण पाहणार आहोत ढोबळी मिरचीचे संपूर्ण पीक चक्र, लागवड करताना घ्यायच्या काळजी, योग्य खत व्यवस्थापन, शेल्फ लाईफ वाढवण्याचे उपाय, कीड व रोग याचे व्यवस्थापन, बाजारात जास्त भाव मिळवण्याची वेळ आणि 2025 साठी हे पीक कितपत फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, मी आदित्य आनंद राजपूत, केकेवा कृषी महाविद्यालय नाशिक अंतिम वर्ष विद्यार्थी. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ढोबळी मिरची या पिकाबद्दल पीक चक्र बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ढोबळी मिरची हे साधारणतः 6 ते 8 महिन्यांचं पीक असते. यामध्ये पहिला टप्पा हा रोपवाटिकेचा असतो. त्यामध्ये 25 ते 30 दिवसांचे पीक हे रोपवाटिकेत वाढवले जाते. त्यामध्ये कोकोपीट, गांडूळ खत, ओव्हरप्लाइट यांच्या मिश्रणात ते पीक वाढवले जाते. दुसरा टप्पा हा माती तयारीचा असतो. त्यामध्ये 90 ते 100 सेंटीमीटरचे पाटे तयार केले जाते. त्यामध्ये मल्चिंग, ड्रीप, NPK खत व शेणखत हे मिसळले जाते. तिसरा टप्पा हा लागवडीचा असतो. 25 ते 30 दिवसांनी रोपवाटिकेतली रोपे हे 40 ते 50 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. चौथा टप्पा हा वाढीचा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये ढोबळी मिरचीला दोरीने आधार द्यावा लागतो. पाचवा टप्पा हा फुलोरा व फळधारणेचा असतो. लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी फुले योग्य फवारणीसाठी तयार होतात. 6वा टप्पा हा काढणीचा असतो. यामध्ये हिरवी मिरची ही 60 ते 70 दिवसांनी व रंगीत मिरची ही 80 ते 90 दिवसांनी काढणीसाठी तयार होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पियुष गणेश पवार, केकेवा कृषी महाविद्यालय नाशिक अंतिम वर्ष विद्यार्थी. आज आपण जाणून घेणार आहोत ढोबळी मिरची लागवडीवेळी घ्यायच्या काळजी. प्रथम, लागवडीपूर्वी रोपांना 30 मिनिटं जैविक बुरशीनाशक द्रव्यात बुडवावे. दुसरं, माती हे निर्जंतुकीकरण करूनच लागवड करावी. तिसरं, ओलसरपण, पाणी साचणार नाही अशी माती असावी. चौथं, लागवडीच्या दिवशी जोरदार पाणी देऊ नये व हलके पाणी द्यावे. तापमाने 18 ते 25 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवावे. अशा प्रकारे जर आपण लागवडीवेळी काळजी घेतल्या तर पिकांवर येणारा रोग व कीड हे आपण नियंत्रित करू शकतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंगद योगेश पाटील, केकेवा कृषी महाविद्यालय नाशिक अंतिम वर्ष विद्यार्थी. ढोबळी मिरचीसाठी योग्य खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. ढोबळी मिरचीसाठी संतुलित खत देणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी सुरुवातीचे 30 दिवस फॉस्फरस जास्त 1261 व कॅल्शियम नायट्रेट देण्याच्या गरजेचं आहे. वाढीच्या काळात 19 व मॅग्नेशियम सल्फेट देण्याचं गरजेचं आहे. आणि फळधारणा टप्प्यात पोटॅशियम नायट्रेट 19-25 व कॅल्शियम नायट्रेट हे देणं गरजेचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थापन करत असताना ड्रीपद्वारे आठवड्यातून 2-3 वेळा पाण्यासोबत खत द्यावे. आपण जर काही सगळे व्यवस्थापन केले तर शेतकऱ्यांना नक्कीच जास्त उत्पादन भेटेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संधान आविष्कार नाना, केकेवा कृषी महाविद्यालय नाशिक अंतिम वर्ष विद्यार्थी. आज आपण शिमला मिरचीतील कीड व रोग व्यवस्थापन कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. तर शिमला मिरचीमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारे कीड आढळून येतात. थ्रिप्स असेल, मावा, माइट्स, आणि यांचे नियंत्रण आपण ब्ल्यू टॅप असतील, येलो स्टिकी ट्रॅप्स असतील यांच्याद्वारे करू शकतो. व नीम ऑइल, बायो कीटकनाशके यांची फवारणी करून देखील करू शकतो. आणि शिमला मिरचीवर येणारे प्रामुख्याने 3 रोग आहेत. त्याची पहिला म्हणजे पावडरी मिल्ड्यू, दुसरा अँथ्रॅक्नोज आणि तिसरा बॅक्टेरियल ब्लाइट. आणि यांचे नियंत्रण आपण बुरशीनाशकांची फेरपालट फवारणी करून व स्वच्छता ठेवून करू शकतो. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी ओमकार संजय संदान, केकेवा कृषी महाविद्यालय नाशिक अंतिम वर्ष विद्यार्थी. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ढोबळी मिरचीची शेल्फ लाईफ वाढवण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ढोबळी मिरचीची शेल्फ लाईफ साधारण 7 ते 10 दिवस असते. ती वाढवण्यासाठी काढणी सकाळी थंड हवेत करावी. काढणीनंतर रोगीट व जखमी फळं वेगळी करावीत. फळे स्वच्छ कपड्यांनी पुसून कोरडी करावीत. 8 ते 10 डिग्री तापमान असलेले व 90 ते 95 डिग्री आर्द्रता असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे. पॅकेजिंगसाठी छिद्र असलेले प्लास्टिक क्रेट किंवा कार्टन वापरावे. या सगळ्या उपाययोजनांचा वापर करून आपण ढोबळी मिरचीची शेल्फ लाईफ 7 ते 10 दिवसांपेक्षा जास्त वाढवू शकतो. चला तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत आज सकाराम अशोक टेंबे इथे उपस्थित आहेत. म्हणून सारे गावात ढोबळी मिरचीचे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची आज इथं गावात ओळख आहे. आज आपण त्यांच्याकडून ढोबळी मिरचीबद्दल आपल्या मनात येणारे काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळवून घेणार आहोत. तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या प्रकारची व्हरायटी जास्त वापरता? सर, आम्ही बघितलं तर मागच्या 15 वर्षापासून शिमला मिरचीमध्ये याचं उत्पादन घेतो मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये आम्ही सिजेंटा कंपनीची पॅलाडिनी व्हरायटी वापरतो.
मागच्या 15 वर्षापासून. आणि काही बदल पण करून मिळते, पण ही चांगल्या प्रकारे चालते मार्केटमध्ये. एकच व्हरायटी तुम्ही मागच्या हो, मागच्या 15 वर्षापासून. दुसरी कोणती व्हरायटी तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवली? तर तशा भरपूर साऱ्या व्हरायटी N21 म्हणून येते, इंडस 11 पण येते, पण आपल्या क्लायमेटनुसार आम्हाला ही सुटेबल पडते चांगल्या प्रकारे. मार्केटमध्ये मागणी पण चांगली असते. तुम्ही आयात निर्यात करत असाल, निर्यात करत हो, असाल. मोस्टली मार्केटमध्ये आपलं पाठवलं जाते नाशिकला. शिमला मिरचीवरती प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे रोग येतात आणि कोणत्या प्रकारचे कीड त्याच्यावरती अटॅक करतात, कोणत्या स्टेजला अटॅक करतात ते व त्याचे आपण कशा प्रकारे त्यांना रोखू शकतो, नियंत्रण करू शकतो, त्याबद्दल तुमच्याकडून थोडी माहिती. शिमला मिरचीचं आमच्याकडे लागवड मोस्टली मार्च महिन्यामध्ये लागवड होते, त्यामुळे उष्णता असते खूप सारी. त्या दरम्यानमध्ये जर पकडलं तर पहिल्या रोपाची लागवड केल्यानंतर झाडाला तुमचे कीटक जर म्हटले तर गोगलगाय झाली किंवा तुमचे वायरोन्स तर हे त्याला उतरले जातात. तर याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही काही कीटकनाशकांचा वगैरे वापरतो आपण. त्यानंतर एक रोगाचं जर म्हटलं तुमचा 20-25 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर किंवा फ्लॉवरिंग जे ओपन होतं तिथं मोस्टली सर्वात जास्तीत जास्त प्रॉब्लेम आता येतोय याच्यामध्ये मिरचीमध्ये म्हटलं तर ब्लॅक स्ट्रिप्स. हो, तर त्याच्यासाठी आम्ही कंट्रोलसाठी वापरतो बायर कंपनी किंवा BSF या कंपन्याचे औषधं वापरतो. तसं बायोलॉजिकल म्हटलं तर मेटारायझर वगैरे यांचा वापर केला जातो, नीम ऑइल वगैरे गरम ऑइलचा वापरतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतात तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, आम्ही याचा वापर केल्याशिवाय तर शिमला मिरची करणं अवघड झाले आता इथे. आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स खूपच बदल आहे. टेम्परेचर उष्णता वाढली आहे, त्यामुळे जर इथे जर मिरचीसारख्या पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी नेट हाऊस वगैरेचा आम्ही वापर करतो. यामध्ये आम्ही 50% व्हाईट कलरच्या नेटचा वापर करतो. त्याची उंची असते 10 फुटापर्यंत आणि ड्रिप इरिगेशनचा पण वापर करतो. हो, तर याच्यामध्ये नेट हाऊस वापरल्यामुळे जे वातावरण मेंटेन करायला पाहिजे तिथली ह्युमिडिटी 60-65 किंवा 70% ह्युमिडिटी पाहिजे मिरचीसाठी, तर ती यामध्ये तयार केली जाते आणि त्यामुळं झाड व्यवस्थित प्रकारे वाढतं आणि त्याची वाढ पण चांगल्या प्रकारे मेंटेन होते आणि प्रोडक्शन पण त्या प्रमाणामध्ये मिळतं आपल्याला. 2025 मध्ये ढोबळी मिरचीचं उत्पादन घेणं कितपत फायदेशीर आहे आणि नाशिक सारख्या भागात दुसऱ्या इतर भागात त्याच्यात तुमचं काय मत आहे? जर म्हटलं ढोबळी मिरची पीक मागील आम्ही 15 वर्षापासून याचं उत्पादन घेतलंय. तर मागच्या 5 वर्षाच्या अगोदर जर बघितलं तर हे पीक उत्पादन घेणं तर सोपं होतं खूप सारं. पण आता उष्णता खूप वाढली, त्याच्यामुळे रोगराई पण वाढते. यामध्ये ब्लॅक सीडचा सर्वात मोठा मेजर प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जो शेतकरी व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करत तर त्याला पैसे होणे किंवा त्याच्यापासून आर्थिक उत्पादन चांगल्या प्रकारे मिळण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि हे पीक जसं तुम्ही पुढे जाल तसं त्याच्यामध्ये नवीन समस्या येतच असणार आहे. आणि त्यामुळे याच्यापासून जे मिळणारं उत्पादन पण आहे आणि तो बॅलन्स खर्च वगैरे करून जर पकडलं तरी हे तुम्हाला आर्थिकरित्या चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं पुढच्या वर्षी पण, म्हणजे 2025 सालामध्ये. शेतकरी मित्रांनो, योग्य नियोजन, खत व पाण्याचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेचं ज्ञान असेल तर ढोबळी मिरची 2025 मध्ये तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.